तर नमस्कार फॅमिली, मी तुमचं नाना आणि आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आजचा ब्लॉग असा आहे कारण की आज आपण चाललो ट्रॅक्टर घेऊन शेती करू. सो विचार केला की ब्लॉग पण काढूया, पण मोबाईलला चार्जिंग नाही आहे. तर ट्रॅक्टर जायसून खाली नाही तर लाव आणि मित्राच्या दुकानात चार्जिंगला लावतो म्हणून चार्जर पण घेऊन चालले. आज म्हणजे लावणार चार्जिंग करणार असते ॲक्च्युली, पण अलार्म वाजलं आणि माझा मोबाईल पण स्विच ऑफ झालो कारण का 4% चार्जिंग होती. म्हटलं काय इश्यू नाही, तोपर्यंत जरा खालचो सीन बघून घ्या कसं वाटता. बघा तरव वगैरे लावलेला आणतंय, खाली पण तरव लावलेला आहे. म्हणजे आता भात थोड्या दिवसांनी येत, गणपतीवरनं मोठा होईल आणि असं काहीतरी. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सिद्धगडात गेले तर समोरचा डोंगर आहे आणि हैसून आता आण्या काय येता, म्हणजे मी त्याला आण्याच म्हणतोय, पण मग सगळे बोलतात की त्याला काका म्हणत जा. पण त्याला रात्री सांगलेलं आहे की मी येतोय म्हणून आपण जाऊया ट्रॅक्टर चालू. आणि मग ट्रॅक्टर चालू लय आवडता, खातर आणि शेती करून पण खूप आवडता. तर म्हटलं आता आम्ही दोघं जातलो, त्यांना घेतलं ट्रॅक्टर आणि मी घेतलं बाईक, कारण की आमका डिझेल आणूचा होता. याच्यात डिझेल आणतलं आणि त्याच्यात टाकतलं आणि तोपर्यंत मी चार्जिंगला वगैरे मोबाईल लावतलं आहे. तोपर्यंत भेटूया आपण थोड्या वेळाने. आता तोपर्यंत चॅनल जर कोण नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, ज्याची करून आपले नवीन अशी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि व्यवस्था आपलं ट्रॅक्टर आणि व्यवस्था आपलं अनु आका. तर यो असं आपलं ट्रॅक्टर आणि आता आम्ही जातो. आता यो खाली येऊन येतो, तोपर्यंत मी जाते मोबाईल चार्जिंगला लावतोय. ब्लॉग तुम्ही नक्की बघत राहा. जसं काही म्हणताय मी तुमका बोललेलं आहे, ट्रॅक्टर लावलेलं आहे आणि काका आणि तास बघून जाते. मी थोडं चालवलंय, काय आवडतं ट्रॅक्टर चालू. आता बघूया किती चालवतं, काय करता. अजून तर काय, अजून तर फॅमिली काय करू नाही ना. पण आता मी इथलं बघूया, आता पेट काढूया चांगलं व्यवस्थित. आज एवढं काम आहे आपल्याकडे आणि एवढं काम आपलं करून द्यायचं. म्हणजे आज सर्व लावतील फुल अँड फायनल त्यांचं. सो ट्रॅक्टर मी सांगलेलं होतं आणि आता मी बघा केवढीशी वाटा मोबाईल विबाईल पाडता नाही म्हणून माहीत जरा रिक्स नाही घेणं जास्त. आणि एक नंबर फिलिंग ढाकत अशा बघलं काय माका जरा भारी वाटतं. तर बघूया आणि आता ट्रॅक्टर देता का आपल्या आधीच चालू. आणि ते पुढे वरती काजी बिजी असते ना, आता लावलेलं आहेत काजी वगैरे. म्हणजे तरव लावचं हा. सो अनेक म्हटलं माका बरेच दिवस ट्रॅक्टर पण चालवत होतो. ट्रॅक्टरचं आपण ऑलराऊंडर माणूस आहोत, तर म्हटलं माका आवड असेल ट्रॅक्टर चालवची. तर म्हटलं आपण पण ट्रॅक्टर चालू जाऊया. आणि हे कोपरे गावातले आहेत. आणि आता आणि आपण हैसून ट्रॅक्टर इतकं आणल्यान आणि बघू आता किती कोपरे नांगोळीच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 कोपरे असतील यांचे. ते आपल्या नांगरून देऊचे आहेत आणि एका दिवसात पुरा होताला मे बी माका वाटतं या. हां, एका दिवसात पुरवू शकता आरामात. फक्त काम पटापट होऊ काय, चिक्कल वगैरे लावून. आणि आपण ट्रॅक्टर चालवायचं असता. काय काय कोळी असतात मुंबईसून येतात, ती चप्पल विप्पल घालून जातात. घालूचं नसतं चप्पल वगैरे. आणि आता ट्रॅक्टर चालवता. ट्रॅक्टर चालवणं म्हणजे खावचं काम नाही, रिस्की आहे. कारण त्याच्यात बरेच जणांचे जीव वगैरे पण जातात. आणि अशी काहीतरी मशीन चालतं ट्रॅक्टर. भांबारा सगळा आणि एवढा नाही, त्यामुळे आम्ही काय चाका बदलवलो नाही, तीच चाका लावलो. म्हटलं या चाकांवरती चालूया, बघूया काय होता. नाही झाला तर मला चाका बदलू पण काय विषय नाही. आणि आमची जमीन तडे त्या साईडची का त्या गाडग्याच्या पण त्या साईडची तडे उचवलं आमचं. तर काका आणि आका कशी शेती आणि काका ट्रॅक्टर चालवता. माझा आवाज मे बी येऊ शकत नाही जास्त, कारण की ट्रॅक्टरचा आवाज आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की चिखल उडतलो म्हणून मी मोबाईल का पुढे घेऊन जायच नाही. टाकल्यान सेकंड गिअर, ओढल्यान सेकंड, चलतलो सरसर राहून. कोकणातली घरा एक नंबर. आणि म्हाका शेती करूक पण जाम आवडता, बिकॉज लहानपणापासून म्हाका आवडा या गोष्टींची. आणि म्हाका माझे वडील म्हणजे मे महिन्यात जेव्हा शाळेत सुट्टी बिट्टी पाडायची ना खूप पहिले, तर म्हाका 2 महिने गावात पाठवायचे. तर शेती बिती करायचे, उखळ घालून जायचे. तेव्हा दोत बीत होतं लोकांकडे. आता तसं काय राहिलं नाही. आता प्रत्येकाकडे ट्रॅक्टर इल्लो
म्हणजेच मशीन डायरेक्ट प्रत्येकाकडे. या बैलांच्या 4 तासाचं काम आता ही मशीन 2 तासात किंवा 1-2-1.5 तासात करून टाकता. त्या विषय नाही. आपल्या ढोरांची आवड आहे पहिल्यापासून, आपण पण घेतलेला आहोत थोडं हळूहळू करून घेतलेला, म्हणजे इन फ्युचर बघूया. आणि या कसा एका लाईनमध्ये चालवल्यानंतर त्याच्या बाजूच्या लाईनसूनच चालूचा, एकावर आपण तर फिरवलो तर खड्डं पडतो. आणि या नीट बघून चालवता, कारण की याच्यात रिस्की या. माझ्या एका मित्राचा पाय पण याच्यात अडकलेलो एकदा. तर आता काकीन आणलेला तरव, आणि तो तरव आता लावतले. आणि आपल्याला बघूचं आता शेती करतात. आणि तरवाची एक पेंडी असतं ना, ही छोटी छोटी पेंडी, ती पहिले आपल्या गोळा करूची लागतं आणि त्याला बांधूची लागतं. बांधून झाल्यानंतर मग ती चिखल होतं ना, पहिले असं उभं धरतो, मग आडवं धरतो. मग एक ची ताकद द्यायची, म्हणजे ते 2-3 वर्ड्स असतात त्याचे, तसे पोचत राहायचे एक. त्याच्यानंतर मग ते गणपतीपर्यंत मोठं होतात थोडे. आणि मग दिवाळीत कापूक सुरुवात करतात. तर अशी असं शेती, ते शॉर्टकट मी तुमचं सांगलं आहे. तर खास शेती करण्यासाठी मुंबईवरून आपले काकांचे एक मित्र आले ते एन्जॉय करण्यासाठी. आणि आपण झालं ना, जसं की मी तुमका बोललोय की पहिले अनेकाने असं उभं धरलंय, मग तसं आडवं धरलंय. हे असं एकदम प्रॉपर चिखल झालो ना, आणि खय माती कमी, म्हणजे खय असं कमी पडलो चिखल, त्या खोऱ्यांचाही चिखल ओढायचो. ओढल्यानंतर ती लेवल करायची. लेवल करूसाठी आणल्याने या. आणि असं तरव तो बरंच खायचं नाव सांगणार मला, आता विसरलं. तो त्याचे 2-2, 3-3 घेऊन असे रोपवायचे आतमध्ये, एक बाजूला 10 बोटा सोडली की 5 बोटा सोडायचे. एक अट्टीचा माप ठेवून टाकत राहायचे की 4 अट्टीचा, असं ठेवून टाकत राहायचे. म्हणजे जेवढे माका माहिती इन्फॉर्मेशन तेवढी तुम्हाला देत आहे. माका पण एवढं जास्त काय नॉलेज माहिती नाही त्याला. तर मस्त शेती आहे. आणि खेकड्यावर मारण्याचे आहे होता या एवढ्या पट्ट्यात, पण हे रिस्की आहे, कारण की बिजगर असतात, जनावर भरपूर असतात रात्रीचे. त्यामुळे आम्ही पण काय जास्त येत नाही. एकदा रात्रीचे जाम बी आलेलो, एकदम मोठं होतो, म्हणून आम्ही त्याला काय करू ना, आम्ही आमच्या वाटेने निघालो, तो त्याच्या वाटेने निघालो. आता हे अहिले कोपऱ्यात करतो. मी थोड्या वेळाने ब्लॉग स्टार्ट करतो आहे, त्यासाठी म्हणजे परत कंटिन्यू करतो. त्यासाठी मोबाईल ठेवते आता, आणि त्यासाठी जातं आहे. त्या साईडचं जो आणत आहे मी धरतो, जेव्हा काही दिल्यानंतर काही धरतो आहे. तर बघूया. जसं की फॅमिली दात आपण ट्रॅक्टर लावताना ते खालचे दात असतात ना, ते कधी कधी होऊ शकतात, म्हणजे लूज होऊ शकतं. तर आपल्याला लक्ष देऊ शकतं. मग आवाज दिलं म्हणून मी जाऊन पानं घेऊन येते, आणि तो आता पानं टाईट करतलो होता एखाद्या दातात. आणि दाता पडला तर नट बीट पडतो, म्हणजे मे बी पडा शकता, पडतो नाही तसं. आणि आपली तरव बघा किती. आता क्लायमेट पण भारी आहे, नडे गावतात तरव. आता आमचं ट्रॅक्टर अडकलो आहे चिखलात. आम्ही विचार पण नव्हतं केलं अडकलो असो. आणि काय या आणि काय अडकवलं ना. आता आम्ही त्याच्यात टाकतेलो खाली, काहीतरी टाकतेलो झाड असा, म्हणजे तर बाजूच्या कोपऱ्यात येईल. पण काय विषय नाही, एवढं रिक्स घेऊचं काय विषय नाही, आरामात होतं सगळं निवांत. कालतून काढता भरपूर अडकलेलं घाण त्याच्यात, जाम डीप झाला. आता आम्ही ट्रॅक्टर अडकलेलं आमचं, ते किती उभे त्यांचा पाय तो ढोपार गेला. तुम्ही म्हणतात की आता तुम्ही त्या लोखंडी लाग टाकला होते, पण तसं काय विषय नाही म्हणते. आम्ही दरवर्षी करता, तर आमका हेच बरे पडतात म्हणून आम्ही याच्यावरच करता. आणि बघा कसे लावतात सर्व. बघा ती एक पेंड आता काय ते ठेवतले, जसे लागतं तसे घेतले, आणि बाकीचे एक ठेवतले पाठीमागे, मात्र एक खोलतले. त्यांना एक असं टोपीत जायचे, म्हणजे एक अडकीत जायची. मग त्याच्यानंतर युरिया खत वगैरे जेवढे काय खतं असतात ना, ते नंतर मारायची. माझा जर आणबीन नाडायचा त्या गाळवा, त्यामुळे एवढं काय विषय नाही. मी फुल मजा घेतलं, कारण की ट्रॅक्टर मीच काढले. माझी आयडिया होती ती त्या खालची, म्हणजे त्या ट्रॅक्टरच्या खाली टाकाखाली ना ट्रॅक्टरवर येत नव्हतं, म्हणजे ह्याच्यातनं वरच येत नव्हतं. तर आम्ही ना एक फळे टाकलेलं, 2 हे फळ्यांचं काम भारी केलं नाही आमचा. हे फळे टाकल्यामुळे काम इझी झाला प्रॉपर. आता बघू या 2 एक कोपरो हे वरचे कोपऱ्यात हे बांबार आहे, ते मी काय झालो घेऊन नाही अडकतो. तर हे बघूया आणि किती करतं. आता आम्ही बराच वेळ झालो, जे आम्ही वाटतं अर्धा तास आमचे 2 कोपरे, अर्धा तास 1 तासाचे 2 कोपरे, 3 हे 2 कोपरे झाले अडायचे. यो बाकी आम्ही डायरेक्ट ह्याची उडी मारलो, कारण की ह्याच्यात करू काय नाही, ह्याच्यात पाणी भरपूर होतं म्हणून कमी केलं. पण आता जास्त ह्याच्यात पाणी कमी होतं म्हणून ह्याच्यात लगत लावलो. तर तो एक करूचो. आणि पुढचे जे कास्ट असतील त्यांचे बघूया. आता आपल्या चॅनलला जर कोण नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.
आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर भाई आपला आलेला आहे इथं प्रणय पडवळ नियोजन शेठ आणि फॉरेस्टचा मला का भाव आपलो वापडे अफाडा कमीच नाही का तरी एकदम साधो गरीब गोर गरीब आरगोर होता. आणि गाडी आता थोडी छोटीशी संपत्तीला आता थोडा बऱ्यापैकी आणि ट्रॅक्टर असलेलो आणि प्रणय पडवळ. तर आम्हाला बायको जोड्याने शेती करतात बघा ते खोऱ्यात आणि काकी ट्रॅक्टर चालवता. एक नंबर शेती दोघं जोडतंय. दोन भारी कपल आहेत माझे दोन कपल आहेत. फिरो सांगू दे ना लोकांना चार असू दे ना. पण तर आम्ही ट्रॅक्टर आता बंद केला आहो आणि वायदर रेस्ट घेतला. पण का आम्ही सकाळी 8 साडेआठ लावलेलो आता वाजले 10:30 होऊन गेले. तर यानं अगं धुता आणि बघता आवाज असते आता काय येतं वगैरे आणि थोडीशी सर्व्हिसिंग आणि या लावून झाला. आता हे 4 कोपरे 1 2 3 5 कोपरे झाले. हडेचे मी लावतेलं आहे आणि आण्या को शूटिंग काढतोला. शूटिंग म्हणजे व्हिडिओ काढतोला ब्लॉग काढतोला. आणि बघा फॅमिली आणो काका ट्रॅक्टर दोन तुका कसा वाटतं? कसा वाटतं नाही भाकरी खाते फुकटची गावली म्हणून रेटवू नको आता पहिले सांगतो. एक तर आताचे 12 पाव सरले आहेत. भाकरी खाऊ किंवा मंडई काम वगैरे करून खूप दमलाव. आणि आज नाश्ता कसा मेनू भाकरी आणि भाजी मरणाची झाली आहे. माका ही नवडी नको. फॅमिली सगळं आता करून झाला आटपला आणि आता लास्ट मोमेंट हा ब्लॉग पण आता एंड करतलं आहे. पण त्याआधी बघूया आता किती कोपरे करून झाले तर मी बघू त्या त्याने काका टायर जरा वाईज ग्रुपत होतो आणि कशा ग्रुपत होतो या पण तुम्हाला सांगते. कारण की आम्ही चाका तुमका आता माहिती चाका लावली नव्हती तर आम्ही तीच चाका टायराची लावलं. आणि आता मला थोड्या वेळ मी आपलं कुडाळ कारण माझ्या मित्राकडे जायचं आहे एका. तर झाले ऑफिस सिटीवरून झालेली आहे एवढी सिटी आहे एवढे कोपरे. आणि लास्ट एवढा सीन राहुला तो अनुभव करता आता तो करतो. आणि आता मी जातले कुडाळ डायरेक्ट. ब्लॉग तुमचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका.